Now first system of measurement of angle is sexagesimal system of degree measure. The degree measure already तुम्हाला माहित आहे. One rotation of angle means when an angle is formed, one rotation is completed, it is of 360 degree, and one part of this 360 degree, it is called 1 degree. So 1 by 360 degree, one part of 360 degree, it completes one rotation. So one part of one rotation or one part of 360 degree is called simple 1 degree, and 1 by 60th part of 1 degree is equal to 1 minute, and 1 by 60th part of 1 minute is equal to 1 second. टाइम आहे, टाइम मधला मिनिट आणि इथला मिनिट हा वेगवेगळा, नाव जरी सारखं असतं तरी. सो 1 बाय 60th पार्ट ऑफ 1 डिग्री इज इक्वल टू 1 मिनिट. म्हणजे एक रोटेशन कंप्लीट होताना 360 डिग्री काउंट केली जाईल. त्या 360 डिग्रीचा एक पार्ट म्हणजे 1 डिग्री, समजा आपण एवढा असा कन्सिडर केला. आता या एवढा जो पोर्शन आहे याचे नंबर ऑफ पार्ट्स करायचे. किती पार्ट्स करायचे? 60. सो नंबर ऑफ पार्ट्स केल्यानंतर जे 60 पार्ट्स होते त्याच्यातील 1 पार्ट इज इक्वल टू 1 मिनिट, आणि जो 1 मिनिट उरेल त्या 1 मिनिटचे परत 60 पार्ट्स करायचे, त्याच्यापैकी एक पार्ट म्हणजे 1 सेकंड. तर अशा पद्धतीने डिग्री मेजर हा काउंट होतो. म्हणजे 1 डिग्री 1 मिनिट 1 सेकंड. पुढे जाऊन एक म्हणजे आपण असं म्हणू शकतो 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट, आणि 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड. अशा पद्धतीने युनिट लिहिता येईल. एक रोटेशन 1 रोटेशन अँगल जर असेल तर 360 डिग्री कंप्लीट होतील. स्ट्रेट लाईन अँगल तयार किंवा स्ट्रेट अँगल तयार होत असेल तर 180 डिग्री कंप्लीट होतात, आणि राईट अँगल तयार होत असेल तर 90 डिग्री कंप्लीट होतात. दिस ऑल द इन्फॉर्मेशन ऑलरेडी यू नो. सो 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड्स and 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट्स. The next system is circular system, that is radian measure. Circular system, it is radian measure. हे नवीन आहे. म्हणजे आता तुम्हाला डिग्री मेजर होतं, हे नवीन आहे रेडियन मेजर. व्हेन length of arc and length of radius both are same, then angle or central angle is 1 radian and the symbol is C. म्हणजे जे रेडियस जेवढी असेल, सपोज इट इज आर, एका सेंट्रल अँगल एक सर्कल जर आपण विचार केला आणि या सर्कलची रेडियस जर आर असेल तर तेवढ्याच लांबीचा तेवढ्याच लेंथचा त्याचा काय असायला पाहिजे? आर्क असायला पाहिजे. लेंथ ऑफ आर्क ए बी इज इक्वल टू आर, लेंथ ऑफ ओ ए अँड लेंथ ऑफ ओ बी इज इक्वल टू आर, दॅट इज रेडियस ऑफ द सर्कल. देन द अँगल मेड ॲट सेंटर हियर ॲट पॉईंट ओ, इट इज कॉल्ड 1 रेडियन, अँड धिस 1 रेडियन इज इंडिपेंडंट ऑफ द रेडियस ऑफ द सर्कल. म्हणजे रेडियस किती असली तरी काही फरक पडत नाही, ते रेडियस या अँगलवर कुठलाही अफेक्ट करू शकत नाही किंवा करत नाही. त्याचे एक थेरम पण आहे. व्हॉट इज द रेडियन सो डिफाइंड इज इंडिपेंडंट ऑफ द रेडियस ऑफ द सर्कल यूज्ड, अँड पाय रेडियन इज इक्वल टू 180 डिग्री. पाय रेडियन इज इक्वल टू 180 डिग्री. दिस इज द युनिट. पाय व्हॅल्यू ऑफ पाय इज इक्वल टू 3.17 or 22/7. 3.17 sorry 3.14 22/7. So value of pi is equal to 3.1. So pi radian is equal to 180 डिग्री. अशा पद्धतीने याचा एक रिलेशन पण मेंटेन करता येते, काय मॅनेज होतं. याला आपण प्रूफ करता येईल आपल्याला. अँगल ए ओ बी बघून घेऊ. थेरम आहे, स्टेटमेंट काही लिहित नाही. द रेडियन सो डिफाइंड इज इंडिपेंडंट ऑफ द रेडियस ऑफ द सर्कल used and pi radian is equal to 180 degree. So consider a circle with center at origin O, means in standard position, positive direction along x axis any initial arc,
This is x, O, x dash, y, y dash. Okay. So this is OA, here point C, and here point B. This is radius R. This is directed angle AOB, and the length of R is again the same, that is arc1 radian. Now clearly angle AOC is equal to straight line. Angle AOC is equal to straight line. That is, we here find semicircle means to angle AOC, AOB. Measure of angle AOC is equal to 180 degree, straight line आहे. Measure of angle AOB is equal to तो 1 रेडियन. नंतर पाहू आपण काय येईल ते. AOB चं क्वेश्चन मार्क ठेवतो. त्याच्यानंतर लेंथ ऑफ आर्क AB, लेंथ ऑफ आर्क AC. एक रेशो फाइंड आउट करू आता. एंगल AOC अपॉन एंगल AOB इज इक्वल टू, हा जो अँगल आहे AOC अपॉन अँगल AOB एवढं घेतला. आता ह्या AOCच्या अपोजिट आर्क म्हणजे कोणता, हा आर्क AOC. सो लेंथ ऑफ आर्क AOC अपॉन AOBचं हा अँगल आहे AOB, याच्या अपोजिट आर्क म्हणजे लेंथ ऑफ RAB. लिहिता येईल असं. हा O लिहायची गरज नाही, आपण ACC लिहू. आणि हा AB म्हणजे हा असा आणि हा एवढा. दोन अँगल घेतले. अँगल AOC 180 डिग्री, अँगल AOB माहीत नाही. लेंथ ऑफ आर्क AC हा, लेंथ ऑफ आर्क AB हा एवढा. ठीक आहे. आता फिगर काढून टाकू. Now length of arc AOC, our angle AOC is equal to 180 degree. Angle AOB as it is to किंवा 1 रेडियन आपण याला कन्सिडर करू शकतो. सो 1 रेडियन इज इक्वल टू आपण स्टँडर्ड जे कन्सिडर केलेलं आहे. सो 1 रेडियन इज इक्वल टू. नाव लेंथ ऑफ आर्क AC. आता जी आर्क आहे हा हाफ सर्कल आहे, म्हणजे त्याची लेंथ किती असायला पाहिजे, हाफ ऑफ ट्वाइस पाय आर. पेरीमीटर ऑफ सर्कल, पेरीमीटर म्हणजे सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज इक्वल टू ट्वाइस पाय आर, त्याचा हाफ म्हणून हाफ ऑफ ट्वाइस पाय आर डिवायडेड बाय लेंथ ऑफ आर्क AB. AB ची लेंथ किती, R. here to cancel. So 180 degree upon 1 radian is equal to pi R divided by R. R cancel. 180 degree is equal to 1 radian into pi, that is pi radian. So pi radian is equal to 180 degree. So this is the proof. So pi radian ची व्हॅल्यू किती असेल, 180 डिग्री असेल. एक नोट तुम्ही लिहून घ्यायचं. टू कन्वर्ट डिग्री मेजर इंटू रेडियन मेजर मल्टिप्लाय डिग्री मेजर बाय पाय बाय 180 डिग्री. म्हणजे डिग्री मेजरमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर किती मल्टिप्लाय करायचं, पाय बाय 180. अँड टू कन्वर्ट रेडियन मेजर इंटू डिग्री मेजर मल्टिप्लाय रेडियन मेजर बाय 180 बाय पाय. सो 1 रेडियन इज इक्वल टू, किंवा आपण इथे कन्सिडर करू शकतो 1 रेडियन इज इक्वल टू 180 बाय पाय, इथूनही घेता येईल. आणि 1 डिग्री इज इक्वल टू पाय बाय 180, इथूनही कॅल्क्युलेशन करता येतं. म्हणजे 1 रेडियनची व्हॅल्यू किती कन्सिडर करायची, 180 बाय पाय. म्हणजे रेडियन मेजरमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर 180 बाय पायने मल्टिप्लाय करायचं. 1 डिग्रीची व्हॅल्यू काय कन्सिडर करायची, 180 याबद्दल येऊन गेलं म्हणजे पाय बाय 180. पाय बाय 180 काय होईल, हे रेडियन डिग्रीचं डिग्रीमध्ये कन्वर्शन करायचं असेल. टू कन्वर्ट डिग्री मेजर इंटू रेडियन मेजर. अजून काय सांगते, नोटबुकमध्ये लिहिताना चॅप्टरची हेडिंग द्यायची, त्याच्यानंतर 0 अँगल, 1 रोटेशन अँगल, स्ट्रेट अँगल, राईट अँगल, अँगल इन स्टँडर्ड पोझिशन, अँगल इन क्वाड्रँट, क्वाड्रँटल अँगल, कोटर्मिनल अँगल, त्याचे सिंगल डेफिनेशन लिहून घ्यायच्या. त्याच्यानंतर सेक्साडेसिमल सिस्टीम आणि सर्क्युलर सिस्टीम, ह्या दोन्ही सिस्टीमचं जे काही इथे लिहून दिलं
फक्त तेवढंच लिहायचं, बाकी जास्त लिहायची गरज नाही. थेरम लिहायची गरज नाही. थेरम फक्त कन्वर्शन लक्षात ठेवा की कशा पद्धतीने व्हॅल्यू येते. पाय रेडियन इज इक्वल टू 180 डिग्री. त्याच्यानंतर मात्र 2 नोट्स आहेत, नोट नंबर 1, नोट नंबर 2, पेज नंबर 5. ते 2 तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून टाकायचं. टू कन्वर्ट डिग्री मेजर इंटू रेडियन मेजर मल्टिप्लाय डिग्री मेजर बाय पाय बाय 180. म्हणजे रेडियन मेजरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी पाय बाय 180ने मल्टिप्लाय करून टाकायचा. डिग्री मेजरमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर 180 बाय पायने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे नोट नंबर 1, नोट नंबर 2 तेवढं लिहून घ्यायचं. बाकी मग अवर अँड मिनिट अँड ते जेव्हा टाईमचे क्वेश्चन येते तेव्हा पाहू तिथे. न सॉल्ड एक्झाम्पल कन्वर्ट द फॉलोइंग डिग्री मेजर इंटू रेडियन मेजर.